नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 29 जुलै 2020 रोजी एका नया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी आहे ती घोषणा करण्यात आली आणि संपूर्ण देशभर या धोरणाविषयी किंवा शैक्षणिक जे काही बदल होत आहेत त्याच्याविषयी चर्चा सुरू झालेली आहे हे आम्हाला माहिती आहे। खरं तर हा सगळा बदल होत असताना देश आता एका नव्या पातळीवर एका नव्या दृष्टिकोनातून या धोरणाकडे पाहत आहे। त्याचं कारण असं आहे की मागील 34 वर्षांनंतर असे काही नवीन धोरण आलेलं आहे ज्याचा खूप मोठा परिणाम हा सगळ्याच स्तरावरील शिक्षणावर होणार आहे। शिक्षण क्षेत्रातील एक मोठी घटना जेव्हा आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत आणि एक मोठी घटना म्हणून आपण या सगळ्या धोरणाकडे किंवा शैक्षणिक बदलांकडे आपण पाहणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्यूमन रिसोर्स ज्याला आपण म्हटलेलं आहे मानव संसाधन विकास मंत्रालय असं म्हटलेलं आहे, तर हे मंत्रालय आता बदलून शिक्षण मंत्रालय याचं नामकरण होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने ज्या काही बदल आहे तर तेही बदल आपल्याला या धोरणामध्ये दिसून येणार आहे। शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्यात मोठा बदल या संदर्भात आपण जर पाहिलं तर आपल्याला अनेक बदल यामध्ये पाहाव्यास मिळणार आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा परिणाम जो आहे किंवा बदल जो आहे तो आपल्याला पाहावयास मिळणार आहे। खरं तर उच्च शिक्षणासोबत म्हणजे प्राथमिक स्तर असेल माध्यमिक स्तर असेल हे तर बदलणारच आहे, मात्र त्यासोबत जर आपण विचार केला तर कृषी शिक्षण असेल, कायद्याचं किंवा लॉ एज्युकेशन असेल किंवा मेडिकल एज्युकेशन असेल किंवा त्यानंतर आपण विचार केला टेक्निकल एज्युकेशन असेल तर यामध्ये सुद्धा खूप मोठे बदल यामध्ये अपेक्षित आहे किंवा होणार आहे। अर्थात व्यावसायिक शिक्षणामध्ये जे काही मोठे बदल आहे तर ते मोठे बदल तर होणारच आहे, परंतु सगळ्यात जास्त जो परिणाम जो आहे किंवा बदल जो आहे तो प्रथम दर्शनी आपल्याला पाहावयास मिळणार आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये। पूर्वी तुम्ही आम्ही सगळेच जण एका प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण जे घेतलेलं आहे तर त्याचा आकृतीबंधाचा जर आपण विचार केला तर तो 10+2+3 असा होता, म्हणजे 10 वर्षापर्यंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचा काही भाग आणि +2 मध्ये उच्च माध्यमिक आणि +3 मध्ये ग्रॅज्युएशनचा भाग आम्ही पूर्ण करत होतो, परंतु तो आता बदलून 5+3+3+4 असा झालेला आहे, म्हणजे आकृतीबंधच बदललेला आहे। या आकृतीबंधाला घेऊन थोड्याशा काही शंका प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असू शकतात, त्यात काही वावगं नाही किंवा तो आकृतीबंध नेमका कसा असू शकतो असंही आपल्याला सहज वाटू शकतं। जे नवीन आहेत ते ज्यांनी अजूनही या शैक्षणिक धोरणाचा अभ्यास केला नसेल त्यांना या नक्कीच या आकृतीबंध जो आहे की 5+3+3+4 चा नेमका काय अर्थ होतो आणि त्याच अनुषंगाने त्यामध्ये असणाऱ्या विविध पैलूंचा जो आहे तो आपण आज रोजी विचार करणार आहे। 10+2+3 हा जो आकृतीबंध होता तो आता आकृतीबंध राहणार नाही आणि 5+3+4 हा आकृतीबंध आता नव्याने इस्टॅब्लिश होणार आहे। या दोन्ही आकृतीबंधांचा जर आपण विचार केला तर त्या पहिल्या आकृतीबंधाची टोटल सुद्धा 15 येत होती आणि नंतरच्या आकृतीबंधाची बेरीज सुद्धा जी आहे जर तुम्ही केली म्हणजे 5 3 8 आणि प्लस प्लस परत 3 म्हणजे 11 आणि +4 15, तर तीही 15 होती आणि ही 15 होते। त्यानंतर मग फरक काय, जर दोन्ही कालावधी जर 15-15 वर्षाचा असेल तर त्याचा फरक आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागणार आहे की यामध्ये सगळ्यात महत्वाचं की सुरुवातीचं काही शिक्षण जे आहे त्या शिक्षणाचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। पूर्वीच्या आकृतीबंधामध्ये 10 वर्ष प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण होत होतं, नंतर 2 मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे 11वी 12वी पूर्ण होत होतं आणि नंतरचं 3 वर्षामध्ये आपण जर विचार केला तर ग्रॅज्युएशनचा जो लेवल आहे तर तो आपण पूर्ण करत होतो, हे आम्हाला माहिती आहे। पूर्वी विद्यार्थी 6 वर्ष जर झाली तर तो पहिलीच्या वर्गामध्ये येत होता, हे सर्वसामान्यपणे आहे, हे पण आपल्याला माहिती आहे। मग नेमका प्रश्न उरतो की नवीन शैक्षणिक धोरणामधले हे जे 4 आहे किंवा 4+3+5 जे आहे 4 जे आहे तर याच्यामध्ये नेमका फरक कसा आहे तर तो आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। या सुरुवातीचे 5 वर्ष सांगितलेले आहेत, ज्यातील 3 वर्ष हे पूर्व प्राथमिकचे आहेत, म्हणजे अंगणवाडीचे नर्सरीचे ग्राह्य धरण्यात आलेले आहे। आता हे का ग्राह्य धरण्यात आलेले आहेत याच्या पाठीमागे अनेक प्रश्न असतील, कदाचित शाळेमध्ये होणारी स्पर्धा असेल प्रवेशासाठी किंवा एकूणच प्राथमिक शिक्षणाकडे पाहण्याचा पालकाचा कल जो आहे तो खूप वाढलेला आहे आणि त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये पैशाची सुद्धा उलाढाल होताना आपल्याला दिसते। त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे कदाचित सरकारने कंपल्सरी किंवा सुरुवातीला ते घेतलेलं असावं, म्हणजे सुरुवातीचे 3 वर्ष 5 पैकी जे पूर्व प्राथमिकचे असेल
ज्यामध्ये सिलेबस वगैरे ह्या गोष्टी नसेल, जसं प्ले नर्सरी ग्रुपमध्ये अनेक गोष्टी ऍक्टिव्हिटीज होतात, तशाच ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या यामध्ये सुद्धा अपेक्षित आहे. अर्थात 3 वर्ष पूर्व प्राथमिक व 2 वर्ष प्राथमिक म्हणजे पहिली आणि दुसरी, म्हणजे सुरुवातीचे 3 वर्ष जे आहेत ते पूर्व प्राथमिक म्हणजे अंगणवाडी सारखे किंवा नर्सरी सारखा भाग त्याच्यामध्ये असेल, ज्यामध्ये खेळणं किंवा इतर ऍक्टिव्हिटी मनोरंजनात्मक ज्या काही बाबी असतील त्याचा त्यामध्ये समावेश असेल. आणि पुढची 2 वर्ष असेल पहिली आणि दुसरी, ज्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की केवळ मनोरंजनाचा आणि खेळण्याचा भागच अधिक मोठ्या प्रमाणात त्यामध्ये असतो. आता यामध्ये अपेक्षित काय व्यक्त केलेलं आहे, यामध्ये फाउंडेशनल स्टेजचा समावेश केलेला आहे. हे पूर्ण 5 वर्ष जे आहे ज्यामध्ये आपल्याला पायाभूत जे काही शिक्षण असेल तो त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या शिक्षणामध्ये असणार आहे. यातील वयोगट असणार आहे 3 ते 8 वर्ष, म्हणजे तो विद्यार्थी 8 वर्षामध्ये तो दुसरीमध्ये असू शकतो. यामध्ये एक्झाम वगैरे काही नसणार आहे, फक्त प्ले ग्रुप प्लस फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जे आहे त्या प्ले वाईज जे काही प्ले ग्रुपच्या वाईज ऍक्टिव्हिटीज जे आहे फक्त केवळ त्याचा आणि त्याचा समावेश केलेला आहे. म्हणजे त्या आकृती बंधलामध्ये 5 वर्ष संपले, आता राहिले 3 + 3 + 4चा. आता आपण सेकंड 3चा आपण विचार करणार आहोत. +3 म्हणजे पुढचे 3 वर्ष ज्या वर्गामध्ये विद्यार्थी तिसरी आणि चौथीला असणार आहे. यात वयोगट असणार आहे 8 ते 11 वर्षाचा. प्री प्रायमरी एज्युकेशन स्टेज असं त्याला म्हटलेलं आहे. प्री प्रायमरी एज्युकेशन स्टेज असं त्याला म्हटलेलं आहे, 3री ते 4थी आणि 5वी पर्यंत. आता त्यामध्ये एक्झाम सुरुवात होती, एक्झामची सुरुवात होईल ज्यामध्ये स्टडी असेल, पोएम्स असेल किंवा ऍक्टिव्हिटी असेल किंवा रिजनल लँग्वेजमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला शिकणं आवश्यक आहे त्याचा समावेश जो आहे तो या ऍक्टिव्हिटीजमध्ये करण्यात आलेला आहे. आणि इथे असं म्हटलेलं आहे की मातृभाषा तर तुम्ही शिकू शकता, इंग्लिशमध्येही शिकू शकता, परंतु इंग्रजी जे आहे त्याचं कंपल्शन नसणार आहे किंवा इंग्रजी तुम्ही घेतलंच पाहिजे हा काही हट्टास या लेवलवर नसणार आहे. याच्या पुढचे आता पुढचा जो स्तर आहे +3चा, कारण एक स्तर आपण 3चा घेतलेला, आता पुढचा जो आहे +3चा, यामध्ये आपण कितवीला राहतो, आपला स्तर काय म्हणजे +3 मध्ये सेकंडच्या 3 मध्ये 5वी पासून आपण जाऊ शकतो. म्हणजे 5वी जर आपण झाला तर म्हणजे पहिला जो आपण पाहिलेला आहे म्हणजे 3री 4थी आणि 5वी पर्यंत राहणार आहे. नंतर 7वी 8वी आणि 9वी हा वयोगट असणार आहे, जो स्तर असणार आहे, ज्यामध्ये 11 ते 14 वर्ष मुलांसाठी हा गट असणार आहे. आणि यामध्ये प्रिपरेटरी स्टेज म्हणजे एक तयारीचा कालावधी असणारा स्तर, जो काही तयारी वेगवेगळ्या स्तरांसाठी गोष्टींसाठी लागणार आहे तर तो स्तर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 6वी 7वी 8वी आणि 6वी 7वी 8वी हा स्तर त्याच्यामध्ये असणार आहे. सगळ्यात एक महत्वाचं आहे की जर आपण 6वी 7वी 8वी असं गृहीत धरत असतो आणि याला आपण प्रिपरेटरी म्हणजे तयारी होणारी गोष्ट जर असेल तर यामध्ये कशाची तयारी करणार आहोत याचा सुद्धा आपल्याला विचार करणार आहोत. तर यामध्ये कौशल्य आधारित गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे. सर्वप्रथम ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग कौशल्य आधारित काय असेल तर त्यामध्ये कॉम्प्युटर कोडिंगचं नॉलेज जे आहे जे विद्यार्थ्यांना घेणं अपेक्षित आहे किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये या संदर्भातला प्रयोग चालू आहे. आपण आपल्या शेजारच्या चायनामध्येच आपण पाहू शकतो की लहान मुलं हे खूप लवकर एखादं ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली असते, त्यामुळे ते अधिक रिसिव्हर करण्यामध्ये जी काही टेक्निक आहे ते लवकर करतात. हा एक उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. म्हणजे तो कॉम्प्युटर कोडिंग शिकू शकतो किंवा एक वेगवेगळे व्होकेशनल कोर्सेस जे आहे तर त्याचीही तो तयारी करू शकतो, त्याच्यामध्ये टेक्निकलही असेल. त्यासोबत मॅथ सायन्स आणि आर्टचे म्हणजे ह्युमॅनिटीचे काही सब्जेक्ट जे आहे तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये आहे की आपल्या आवडीचं क्षेत्र जे आहे किंवा काम जे आहे तर ते काम विद्यार्थी या स्तरामध्ये निवडू शकतो. हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. आणि एक इंडियन लँग्वेज जी आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांना निवडावं लागणार आहे. जर उदाहरण आपण घेतलं तर संस्कृत असेल किंवा मैथिली असेल किंवा उर्दू असेल किंवा गुजराती असेल, जी काही भारतीय भाषा जी आहे तर त्या एका भारतीय भाषा जी आहे तिचं सुद्धा आपल्याला काय आहे की ती शिकावी लागणार आहे, हे त्या ठिकाणी महत्वाचं. तर दुसरं जे आहे याच्यानंतरची स्टेपचा जर आपण विचार केला तर तो राहतो +4चा म्हणजे +4चा. यामध्ये म्हणजे 8वी तर संपली, आता 9वी 10वी 11वी आणि 12वी या 4 वर्ग याच्यामध्ये असणार आहे. या स्तरावरचा वयोगट जर आपण विचारात घेतला तर तो राहणार आहे 14 ते 18 वर्ष. याला आपण म्हणजे माध्यमिक शिक्षणाचा स्तर जो आहे तो या स्तराला आपण म्हणू शकतो किंवा ते आहे. आता याच्यामध्ये खूप महत्वाचा एक बदल जो आहे तो तुम्हाला आणि आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे.
की यामध्ये सेमिस्टर पद्धत होणार आहे. आता सेमिस्टर पद्धत हे माध्यमिक किंवा प्राथमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांना याची कल्पना नाहीये, परंतु ते ग्रॅज्युएशन लेवलवरचे किंवा इतर शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेले आहेत त्यांना हे माहिती आहे की सेमिस्टर काय असतात. पूर्वी असं व्हायचं की प्रत्येक स्तरावर वर्षाच्या शेवटी परीक्षा होत असायची, परंतु या स्तरावर जो आहे म्हणजे 9वी 10वी आणि 11वी 12वी या स्तरावर 6 महिन्यातून एकदा परीक्षा होणार आहे. यालाच आपण सेमिस्टर पद्धती म्हणजे 6 महिन्यानंतरच्या 6 महिन्याचा जो सिलेबस आहे त्यावर आधारित परीक्षा, त्याचं गुणदान वगैरे जे काय आहे ते प्रोसिजरली होणार आहे. परंतु सेमिस्टर पद्धत या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे, जी 6 महिन्यानंतर तुम्हाला परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. अर्थात या 4ही वर्ष जर आपण विचार केला तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी परीक्षा न देता त्या 4 वर्षामध्ये किमान तुम्हाला 8 वेळेस परीक्षा द्यावी लागणार आहे, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्या आपल्याला विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे तो असा आहे की या स्तरामध्ये 10वी आणि 12वी सुद्धा येते. मग 10वी पास केल्यानंतर तुम्हाला सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स अशा काही शाखांची निवड करावी लागणार आहे का? तर अशा शाखांची निवड ही रद्द करण्यात आलेली आहे किंवा ही पद्धतच मुळात बंद करण्यात येणार आहे. मग प्रश्न उरतो की शाखा नाही, स्ट्रीम नाही, मग आम्ही निवडायचं काय? मग यामध्ये मल्टिपल सब्जेक्ट जे आहे, मल्टिपल सब्जेक्टची चॉईस जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की तुम्हाला सायन्स घ्यायचा आहे, 10वी नंतर सायन्स घ्यायचा आहे, तुम्ही सायन्स मधला एखादा बायोलॉजी तुम्ही घेतलेला आहे, परंतु तुम्हाला भूगोलाची आवड आहे तर तुम्ही भूगोल घेऊ शकता. किंवा त्यासोबत तुम्हाला कॉमर्सची आवड आहे तर तुम्ही कॉमर्सही अकाउंटिंगचं एखादा विषय निवडू शकता. किंवा एखादी सायन्स निवडल्यानंतर, एखादी आर्ट्स निवडल्यानंतर, एखाद्याने कॉमर्स निवडल्यानंतर एखाद्याला वाटलं मी इतिहास मला शिकायचा आहे, मला चित्रकला मला शिकायची आहे, तर तो विद्यार्थी आपल्या चॉईसनुसार सब्जेक्ट निवडू शकतो. हा एक महत्वाचा बदल या स्तरामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच तुम्हाला एका भाषेची सुद्धा तुम्हाला निवड त्या ठिकाणी करायची आहे. आता या ठिकाणी थोडंसं हे सगळं वेगळं देण्याचं कारण हे की विद्यार्थ्यांना या वयामध्ये क्रिटिकल थिंकिंग जी आहे तर त्याची सवय लागली पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण आहे घटना त्या तशाच आपण अभ्यासतो, परंतु त्याच्या पाठीमागची घटना काय, त्याच्या पाठीमागे काय झालेले, हे असं असतं तर कसं झालं, ते तसं नसतं तर काय झालं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार त्या अनुषंगाने करावा लागणार आहे. जर महात्मा गांधीजी भारतात वकिलीचं शिक्षण घेऊन आले नसते तर मग कदाचित भारताची स्थिती कशी राहिली असती, त्यांनी वेगवेगळी आंदोलनं हाताळली असते का, ह्या सगळ्या आहे आणि नाही म्हणजे एक कंपॅरिझन जे आहे तर त्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे, तुलनात्मक आपल्याला विचार करायचा आहे, क्रिटिकल थिंकिंगचा आपल्याला विचार त्या स्तरावर करणं आवश्यक आहे. तर त्यासोबत एक लँग्वेज जी आहे, एक फॉरेन लँग्वेज ज्याला आपण म्हणूया, फॉरेन लँग्वेजचा सुद्धा त्या ठिकाणी एक संदर्भ दिलेला आहे की या स्तरावर जर विद्यार्थी फॉरेन लँग्वेज जर शिकवण्याची इच्छा असेल तर केवळ एक फॉरेन लँग्वेज त्या ठिकाणी त्यांना शिकता येणार आहे. शिवाय आपल्या भारतीय भाषामधले जे हिंदी, मराठी, इंग्लिश जे आहे तर त्या ठिकाणी एका भाषेचाही तुम्हाला त्या ठिकाणी निवड करता येणार आहे. हे विशेष या स्तरामध्ये दिलेलं आहे. काही ठळक बाबी आहेत या सगळ्या मुद्द्यांना घेऊन मी आपल्यासोबत विचार करणार आहे. ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार 3री, 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी फक्त परीक्षा असणार आहे. म्हणजे 3रीला, 5वीला आणि 8वीला या स्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे. बाकीच्या वर्गासाठी केवळ विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या आधारे पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना पाठवले जाणार आहे. हा एक बदल ट्रिमेंडस जो आहे तो आपल्याला या अनुषंगाने दिसून येतो. दुसरी एक ठळक बाब जी आहे, आता या शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षण व छात्रसेवा कालखंड म्हणजेच इंटर्नशिपचं शिक्षण होण्याचे सूत्रवात केले आहे. आता खऱ्या अर्थाने व्यावसायिक कौशल्याची सुरुवात या स्तरावर केली जाणार हे यामध्ये नवीन असणार आहे, परंतु यामध्ये उल्लेख केलेला आहे की 6वी पासून, 7वी पासून, 8वी पासून कौशल्य आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे, हे याच्यामध्ये सूत्रवात केलेलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की शाळेचं दप्तर जे आहे त्याचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ऍक्टिव्हिटी आणि इतर सगळ्याच अनुषंगाचा जर विचार केला तर शाळेमधला अभ्यासक्रम हा मूळतः कमी करण्यात आलेला आहे. शिवाय 5वी पर्यंत आपल्या भाषेतील किंवा राज्यातील ज्या काही मातृभाषा असेल किंवा ज्या क्षेत्रीय भाषा असतील तर त्या भाषेमधूनच शिक्षण देण्याची व्यवस्था जी आहे ती या धोरणात करण्यात आलेली आहे. हा एक बदल या अनुषंगाने आपल्याला लक्षात येतो. बोर्ड परीक्षेची 2 भागामध्ये विभागणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. परीक्षा ज्या आहेत त्या वस्तुनिष्ठ किंवा विषय आधारित काही प्रश्न असणार आहे. मात्र या बदलाची अपेक्षा ही जरी आपण करत असलो तर येणाऱ्या काही काळामध्ये कदाचित त्याच्यामध्ये काही बदल घडू शकतात जे आपल्याला भविष्यामध्ये लक्षात येऊ शकतात. दुसरी एक महत्वाची ठळक बाब आहे, यात एक विशेष गोष्ट की प्रत्येक इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जीवन कौशल्य आली पाहिजे, हा एक भर त्याच्या पाठीमागे आहे.
कारण जीवन कौशल्य ही तुम्हाला भविष्यामध्ये काम येतात आणि त्याचा परिचय जो आहे तोच या स्तरामध्ये होणं अपेक्षित आहे. हा जो उद्देश जो आहे तो या ठिकाणी उल्लेखित केलेला आहे. हा एक महत्वाची बाब याच्यामध्ये आहे. याच्या पुढचं जे आहे जर आपण विचार केला तर 10वी आणि 12वीच्या वर्गात जे आहे ते बोर्ड असणार आहेत का, तर बोर्ड असणार आहेत, बोर्ड जाणार नाहीये, मात्र त्याचे महत्व जे आहे ते कमी होणार आहे. आता असं सुतोवात याच्यामध्ये आहेत, कदाचित भविष्यामध्ये काही वेगळ्या सूचना वगैरे बदल घडू शकतात, त्याबद्दल आपल्याला वेळोवेळी माहिती होईलच. पण 8 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 8 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अ नॅशनल करिक्युलम अँड पेडागॉजिकल फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, म्हणजे हा शिक्षणाचा फ्रेमवर्कच तयार केला जाणार आहे 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, जो NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंग यांच्याकडून तयार केला जाणार आहे. आता हे झालं 4-12वी पर्यंतचं शिक्षण. आता पुढचं जे आहे ते महत्वाचं आहे. ते यासाठी महत्वाचं की आपल्याला ग्रॅज्युएशन करायचं असलं तर JEE मेन असेल, मेडिकल असेल, नेट असेल, तर याचं परीक्षेचं आयोजन कोण करतं हे तुम्हाला माहिती असेल कदाचित. तर त्याचं आयोजन करतं NTA. तर त्या NTA कडे सुद्धा जर आपल्याला ग्रॅज्युएशन लेव्हलवर जर जायचं असेल तर तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे, किंवा NTA तुम्हाला ऑफर करू शकते की तुम्ही या कॉमन टेस्टमध्ये सहभाग घ्या किंवा त्याच्या अनुषंगाने येणारे जे काही बेनिफिट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आता बेनिफिट्स उच्च शिक्षणामध्ये देण्यासारखे जर NTA सारखी एजन्सी त्यामध्ये परीक्षा घेत असेल तर भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ज्यांना विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विश्वविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना या NTA मार्फत आयोजित एक्झाम मध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आता NTAचं समजा ही प्रवेश प्रक्रियेचा एक भाग झाला. पुढचा आहे आता ग्रॅज्युएशनची राहतात 4 वर्ष, म्हणजे आकृतीबंध माध्यमिक उच्च माध्यमिकचं संपलेलं आहे 12वी पर्यंत. त्याच्या पुढे आहे 4 वर्ष ग्रॅज्युएशनची. यामध्ये सुद्धा खूप इंटरेस्टिंग बदल जो आहे तो आपल्या या धोरणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये काय बदल आहे, जुन्या पद्धतीचं BA, BCom, BSc या स्ट्रीम जे आहेत ह्या टोटल आता समाप्त करण्यात येणार आहेत किंवा झालेल्या आहेत. कदाचित येणाऱ्या काही शैक्षणिक वर्षामध्ये याच्यामध्ये बदल आपल्याला दिसणार. केवळ ग्रॅज्युएशन विद्यार्थी होऊ शकतो. मग ग्रॅज्युएशन होणं म्हणजे ग्रॅज्युएशन किती वर्षाचं राहणं किंवा किती वर्षाचं नाही राहणं या संदर्भातला सुतोवात आहे. परंतु ग्रॅज्युएशनचं वर्ष जे आहे ते एकूण 4 वर्षाचं राहणार आहे. कारण यापूर्वी ग्रॅज्युएशन 2 वर्ष म्हणजे 3 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करता येत होतं 3 वर्षामध्ये, परंतु यामध्ये ग्रॅज्युएशनची तुम्हाला 1 वर्ष, ग्रॅज्युएशनची 2 वर्ष, ग्रॅज्युएशन 3 वर्ष हे तुम्हाला या पद्धतीने पूर्ण करावे लागणार आहे. जुन्या ग्रॅज्युएशन पद्धतीमध्ये तुम्हाला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर म्हणजे 2 वर्ष करूनही काही फायदा होत नव्हता, परंतु आता नवीन येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये हा फरक तुम्हाला दिसून येणार आहे. आता यामध्ये काय असणार आहे, जर विद्यार्थी ग्रॅज्युएशनला गेला आणि ग्रॅज्युएशन गेल्यानंतर तिने केवळ वर्षात म्हणजे ग्रॅज्युएशनचं 1 वर्ष पूर्ण केलं, परीक्षा दिली, तर त्याला सर्टिफिकेट्स इन ग्रॅज्युएशन हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढे त्यांनी 2 वर्ष पूर्ण केले. 2 वर्ष पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा इन ग्रॅज्युएशन म्हणजे डिप्लोमाचं त्याला सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी मिळणार आहे. 3 वर्ष जर त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं तर त्याला ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे तो जॉबसाठी आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन एक्झामसाठी ऍप्लिकेबल होऊ शकतो. जे आज सुद्धा आर्ट जे आहे की ग्रॅज्युएशन हवंय, ग्रॅज्युएशन पूर्ण करणारा हवंय किंवा एखाद्या पोस्टसाठी किंवा एखाद्या परीक्षेसाठी ही आर्ट या ठिकाणी मान्य केली. म्हणजे जो रेग्युलर 3 वर्ष पूर्ण करेल तर त्याला सुद्धा अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ऍप्लिकेबल किंवा जॉबसाठी ऍप्लिकेबल होता येऊ शकतं. हा एक महत्वाचा भाग. दुसरा एक महत्वाचा भाग आहे की जर त्याने एज्युकेशन ग्रॅज्युएशनची 4 वर्ष जर पूर्ण केलेली असेल तर त्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएट प्लस रिसर्च एज्युकेशन सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. म्हणजे त्याला ऍडिशनल रिसर्चचं जे आहे त्या ठिकाणी नॉलेज जे आहे ती मिळणार आहे. हा एक महत्वाचा फायदा त्या ठिकाणी. कदाचित येणाऱ्या काही कालावधीमध्ये जर जाहिराती किंवा जॉब्स या पद्धतीच्या रिक्वायरमेंटमध्ये जर निघाल्या तर आपल्याला तुम्ही सर्टिफिकेट्स ग्रॅज्युएट आहात का, डिप्लोमा ग्रॅज्युएट आहात का, पूर्ण डिग्री ग्रॅज्युएट आहात का किंवा रिसर्च बेस ग्रॅज्युएट आहात का, हा संदर्भ आता येणाऱ्या काही जाहिरातीमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. ही एक नवीन गोष्ट आपल्यासाठी राहणार आहे. आता हे झालं ग्रॅज्युएशन लेव्हलच्या संदर्भातलं. आता पोस्ट ग्रॅज्युएशन कसं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा त्यामध्ये सुद्धा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे आपण पाहिलेले की हे स्ट्रीम नाही, शाखा राहणार नाहीये. मग यामध्ये काय होणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन जर करायचं असेल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन 1 वर्ष
किंवा 2 वर्ष या कालावधीचा तो असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन केवळ 1 वर्षाचं राहणार आहे, लक्षात घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी केवळ 3 वर्षाचे ग्रॅज्युएशन लेवल पूर्ण केले आहेत, मी परत एकदा दुरुस्ती त्यामध्ये करतो, ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचे ग्रॅज्युएशनचे वर्ष जे आहेत लेवल पूर्ण केलेले आहेत त्यांना 2 वर्षाचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करावे लागणार आहे. यापूर्वी सुद्धा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचा कालावधी जर आपण विचारात घेतला तो 5 वर्षाचा होता. तसा ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागलं म्हणजे ते 3 आणि हे 2 म्हणजे ते पूर्ण 5 तसे होतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी जर 4 वर्षाचं कम्प्लिशन केलेलं असेल तर त्याला 1 वर्षामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री जी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. हा सुतावाद त्या ठिकाणी आहे. ज्यांनी 2 वर्ष केवळ ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येणार नाही. ज्यांनी 1 वर्षाचं केले त्यालाही करता येणार नाही. कंपल्सरी तुम्हाला 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागणार आहे. जर 4 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन पूर्ण ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी करता येणार आहे, म्हणून 1 वर्ष किंवा 2 वर्षाचा कालावधी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे शैक्षणिक कालावधीचा जर आपण विचार केला तर तो सगळा सेम राहणार आहे, परंतु स्तर आणि त्यामध्ये अपेक्षित दिलेलं जे काही ओरिएंटेशन आहे किंवा अभ्यासक्रम जो आहे तो आता वेगळा असणार आहे, कौशल्याधिष्ठ आता असणार आहे किंवा वेगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा तो त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये एक सगळ्यात वेगळी बाब जी झालेली असेल तर ती एमफिल डिग्रीची. कारण एमफिल डिग्रीचं जे आहे ते आता जवळजवळ ती समाप्त होणार आहे आणि पुढे पीएचडी हा 4 वर्षाचा कोर्स जो आहे तो राहणार आहे. याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. पीएचडी करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी पूर्ण करणं अपेक्षित आहे, हाही उद्देश त्याच्या पाठीमागे दिलेला आहे. आणि 4 वर्षाचा सरासरी कालावधी जो आहे तो पीएचडी साठी दिलेला आहे. एमफिल डिग्री त्या ठिकाणी नसणार आहे, हा महत्वाचा भाग. आता काही पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आपण या अनुषंगाने पाहूया. सगळ्यात महत्वाचं आहे की काही पॉझिटिव्ह गोष्टी आपण जर लक्षात घेतला तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात, आपण अपेक्षित असणारा शैक्षणिक विकास दर जो आहे जीडीपी जो आहे तो आपण अपेक्षित कधीच पूर्ण करू शकलेलो नाही किंवा त्या अनुषंगाने अनेक अडचणी आपल्या समोर आहेत. या शैक्षणिक धोरणामध्ये किमान शैक्षणिक जो जीडीपी जो आहे तो 6% इतका अपेक्षित धरण्यात आलेला आहे किंवा त्या अनुषंगाने तो जो जीडीपी आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न या शैक्षणिक प्रोसिजरमध्ये किंवा पद्धतीमध्ये असणार आहे. हे एक महत्वाची गोष्ट. दुसरं आहे की इंग्रजी माध्यमाचं वाढलेलं जे काही प्रमाण जे आहे किंवा मराठी शाळांचं किंवा रिजनल शाळांचं जे काही प्रमाण आहे त्यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि इंग्रजी शाळांचे मनमानी जे आहेत की फीसच्या संदर्भात किंवा इतर गोष्टींच्या अनुषंगाने किंवा हिडन अजेंडा जो असतो फीसच्या संदर्भात तोही या ठिकाणी कंट्रोल होणार आहे. शाळेची फीस जी आहे ती सरकार या ठिकाणी निश्चित करणार आहे आणि सरकारच्या निश्चित केलेल्या फीसच्या पुढे त्यांना फीस घेता येणार नाही. हा एक ठिकाणी या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. म्हणजे खाजगी शाळेचा निर्बंध येणार आहे फीसच्या संदर्भात. जे येणाऱ्या पालकांसाठी किंवा जे काही फीसच्या संदर्भात त्रस्त आहे पालक यांना ही एक आनंदाची गोष्ट यामध्ये दिलेली आहे. दुसरा एक महत्वाचा या धोरणामध्ये वेगळं काही असेल, यापूर्वी हा प्रयोग झालेला होता बुनियादी शिक्षणाच्या अनुषंगाने, परंतु पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना काहीतरी कौशल्यधिष्ठ किंवा काही स्किलवर आधारितच बाबी यावेत हा हटास यामध्ये आहे आणि कौशल्य आधारित ज्या काही बाबी आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. चौथा एक बाब आहे याच्यामध्ये की रिझल्ट सिस्टीम जी आहे ती अनेक ठिकाणी ब्रेक केलेली आहे. मग मार्क कसे असणार आहे? केवळ परीक्षामध्ये किंवा पेपरमध्येच दिलेले मार्क्स ते गृहीत धरणार येणार आहे का? तर असं नाहीये. केवळ परीक्षावर आधारितच मार्क असतील नाही, त्याला प्लस केलेलं आहे. त्यासोबत काय काय असणार आहे? प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचं मूल्यमापन स्वतः केलं पाहिजे. कारण अनेक मोठ्या मोठ्या इंटरव्ह्यूज जे आहेत समोरचा व्यक्ती तुमचं मूल्यमापन करत असतात, ते आपल्याला कधीच मान्य होत नाही किंवा आपण त्या अनुषंगाने कधी विचार करत नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचं मूल्यमापन केलं पाहिजे. स्वतः तो काय आहे स्वतःमध्ये त्याला डोकावता आलं पाहिजे. आपल्या कमजोरी ज्या आहेत, आपल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याचा परिचय विद्यार्थ्यांना घेता आला पाहिजे. हा एक उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. म्हणजे त्याद्वारे एक मार्क विद्यार्थी स्वतःला देऊ शकतो. प्लस त्याच्या पुढे आपल्या वर्गामध्ये असणारे अनेक विद्यार्थी मित्र परिवार आहे. खरं तर एक बंधुभावाची भावना निर्माण व्हावी, कदाचित हा उद्देश याच्या पाठीमागे असू शकतो. आपला वर्गमित्र, आपल्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी सुद्धा आपल्याला गुणगान करू शकतात. त्याद्वारे सुद्धा इव्हॅल्युएशन या ठिकाणी होऊ शकतो. वर्गातले अनेक विद्यार्थी असतात ते आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांचं गुणगान करायचं की हा विद्यार्थी कसा आहे, का आहे, त्याला गुण त्या ठिकाणी द्यायचे. आणि प्लस याच्यामध्ये टीचर सुद्धा हा विद्यार्थी कसा आहे
वेळेवर अभ्यास करतोय का, शाळेमध्ये रेग्युलर आहे का, सांगितलेले कामं पूर्ण करतोय का, गृहपाठ किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जो आहे त्यामध्ये सहभाग घेतोय का, या सगळ्यांवर आधारित जो आहे तो आधारित एक तक्ता असणार आहे किंवा इव्हॅल्युएशन ज्या काही सिस्टीम पुढे डेव्हलप होतील तर त्या अनुषंगाने सुद्धा शिक्षक त्या ठिकाणी मार्क देऊ शकतात. हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा एक बदल याच्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो, येत्या काही काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आपल्याला पाहावयास मिळणार आहे. ते म्हणजे भारताबाहेरील ज्या फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तर त्याला निमंत्रित करण्यात आलेलं आहे, आमंत्रित करण्यात आलेलं आहे की ज्या अनुषंगाने त्या विद्यापीठ भारतामध्ये येऊ शकतात आणि उच्च शिक्षण देऊ शकतात. परंतु इथे अट ही आहे की जगातील केवळ 50 टॉप 10 ज्या विद्यापीठ असतील त्यांनाच भारतामध्ये शिक्षण संस्था सुरू करण्याचं जे काही परवानगी जी आहे त्या ठिकाणी मिळू शकते आणि आपल्या इथल्या सुद्धा शिक्षण संस्थेला एक उत्तम कॉम्पिटिशन जे आहे या निमित्ताने निर्माण होऊ शकतो. हा एक उद्देश याच्या पाठीमागे आहे. दुसरं एक आहे की उच्च शिक्षणाच्या इम्प्लिमेंटेशनसाठी किंवा सगळं प्रोसिजर व्यवस्थित व्हावी म्हणून 4 विभागाची वेगवेगळ्या ठिकाणी स्थापना करण्यात येणार आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 4 विभाग कोणकोणते आहेत उच्च स्तरावर जे उच्च शिक्षणावर परिणाम करू शकतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकतात की उच्च शिक्षणामध्ये बदल कोणकोणते झालेले आहेत त्या अनुषंगाने मी व्हिडिओ केलेला आहे. याच्यानंतरचा जो आहे की टीचर्स ट्रेनिंग कोर्स जो आहे बीएडचा किंवा डीएडचा, तर याच्यामध्ये बदल खूप मोठा करण्यात आलेला आहे की इंटिग्रेटेड 4 वर्षाचा कोर्स त्या ठिकाणी असणार आहे की ते बीए बीएड बीएससी बीएड जसं आहे की तुम्हाला 4 वर्षांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं असेल तर ग्रॅज्युएशन सह तुम्हाला शिक्षक शिक्षणाची पदवी जी आहे डिग्री जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. त्या अनुषंगाने सुद्धा त्या सिलेबसमध्ये शैक्षणिक जे काही इतर बाबी ज्या आहेत अभ्यासक्रम जो आहे तो सुद्धा या ठिकाणी बदलणार आहे आणि जो काही धोरणानुसार अभ्यासक्रम जो आहे तर त्या धोरणानुसार अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षक निर्माण झाले पाहिजे हा उद्देश या पाठीमागे आहेत. म्हणून बीएड आणि डीएडचे जे अभ्यासक्रम किंवा स्ट्रीम मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल या ठिकाणी होणार आहे. ही झाली सगळी माहिती विद्यार्थी मित्रांनो की एक आकृतीबंध काय असेल, आकृतीबंध संपल्यानंतरचं शिक्षण कसं असेल, ग्रॅज्युएशन लेवल कशी असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल सुद्धा कशी असेल या अनुषंगाने आपण विचार केलेला आहे. काही याच्यामध्ये शंका असणाऱ्या म्हणजे एक आपण स्वॉट अनालिसिस बऱ्याच वेळेस अनेक गोष्टींचं करत असतो तर त्या अनुषंगाने काही त्रुटी असणाऱ्या बाबी मला जाणवतात, वैयक्तिक जाणवतात, त्या सुद्धा मी आपल्यासमोर शेअर करणार आहे. शिक्षण प्रशिक्षण जे आहेत प्रत्येक बदल जो आहे तो केंद्रीय पद्धतीने होणार नाही. जो काही निर्णय असेल अभ्यासक्रम किंवा ट्रेनिंग किंवा प्रशिक्षणासंदर्भात जी काही बाब असेल ती केंद्रीय पद्धती संपूर्ण भारतभर एकच प्रोसिजर एकच शिक्षण पद्धती असणार आहे आणि ते राज्यांना मान्य करावं लागणार आहे. हे एक विशेष त्यामध्ये राज्यांना त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार म्हणजे आपण एक संघ किंवा सांघिक जी भावना जी आहे ती त्या ठिकाणी कुठतरी थोडीशी ब्रेक त्या ठिकाणी होणार आहे. या धोरणामध्ये हे एक सांगितलेलं आहे की तुम्ही क्षेत्रीय लँग्वेजमध्ये किंवा राज्य भाषामध्येच शिक्षण घेतलेलं अधिक उत्तम राहील. याचा अर्थ असा की तुम्ही इंग्लिश भाषेला थोडासा दुय्यम स्थान दिलेलं आहे. ज्या भाषा इंग्रजी आहे त्या इंग्लिशमध्ये शिकवणार त्याबद्दल वाद नाही, परंतु इंग्रजी भाषेला थोडासा दुय्यम स्थान किंवा थोडंसं निम्न स्तर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ही एक बाब या ठिकाणी महत्वाची आहे. इम्प्लिमेंटेशनसाठी मोठ्या संसाधनांची गरज या ठिकाणी लागणार आहे. आजच्या स्थितीमध्ये जिथे शाळेची स्थिती व्यवस्थित नाही, सॅनिटरी सिस्टीम असेल, शौचालयाची जागा असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी बेसिक असणाऱ्या बाबी असेल त्याची जागा व्यवस्थित नाही, त्याची खूप मोठ्या बदलाची आपल्याला गरज आहे. शिक्षकांची प्रशिक्षणासंदर्भात खूप वाईट अवस्था आपल्याला पाहावयास मिळते. त्यांच्या मानधनाविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कमतरता आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. प्रशिक्षण घेतलेला फार मोठा बेरोजगार समूह बाहेर आहे शिक्षकांच्या रूपाने, त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. ते ह्या धोरणामध्ये ही सगळी परिस्थिती बदलणार आहेत का या संदर्भात मला शंका वाटते, म्हणून ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाची आहे. यांनी एका स्तरावर कौशल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी त्या स्तरापासूनच इंटर्नशिपचा कार्यक्रम जो आहे एखाद्या फर्मवर किंवा एखाद्या ठिकाणी कंपनीमध्ये जाऊन तिथे शिक्षण घेऊ शकतो. परंतु मला एक गोष्ट आश्चर्यकारक या ठिकाणी वाटते की आपल्या आजूबाजूला या इंटर्नशिपच्या कालावधीसाठी सामावून घेणारे यंत्रणा कितपत उपलब्ध राहतील किंवा आहे किंवा ते विद्यार्थ्यांना खरोखरच त्या पद्धतीने ट्रीट करू शकतात का किंवा त्या संदर्भातली प्रोसिजर काय राहणार आहे याविषयी सुद्धा माझ्या मनामध्ये शंका आहे. किंवा त्या उपलब्ध होतील का, त्या अडचणी त्याच्या संदर्भात दूर होतील का, शाळा त्या महाविद्यालय किंवा शाळा त्या कशा दूर करू शकतात, हा सगळा प्रश्न जो आहे त्यांची प्रश्न कदाचित आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतील. यामध्ये एक गोष्ट मला जाणवली ती एक महत्वाची आहे की ओरिएंटेशन आणि व्हिजन यामध्ये जरी स्पष्टता असली की नाही हे व्हिजन आहे म्हणून हे ओरिएंटेशन आहे, परंतु हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्थार्जनाच्या दृष्टिकोनात अर्थ म्हणजे पैसा मिळवण्याच्या किंवा रोजगाराच्या संदर्भातली जी गरज आहे रोजगारासंदर्भातली, तर हे शैक्षणिक धोरण हे रोजगाराची गरज जी आहे किंवा अर्थार्जनाची गरज जी आहे तर ती खरोखरच पूर्ण करेल का, जनतेच्या आशा आकांक्षा जी आहेत ती पूर्ण करेल का याविषयी मला शंका वाटते. कदाचित यांची उत्तर जी आहे भविष्यामध्ये पॉझिटिव्ह मिळू शकतात याबद्दल शंका नाही, परंतु आज रोजी आपण किमान हा विचार करूया
की शैक्षणिक धोरण जे आहेत, नवीन शैक्षणिक धोरण 2020 याचं आपण स्वागत करूया आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपण हे सगळं स्वीकारण्यामध्ये कदाचित सज्जता आपण ठेवूया किंवा आपण हे सगळं स्वीकारू. याचे परिणाम सकारात्मक निघतील हाही उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. परंतु व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा एक मायन्यूट विचार करावा. मायन्यूट विचार केल्यानंतर तुम्हाला त्यामधून काय सुतवात निघू शकतो, तुमचे वैयक्तिक मत काय असू शकतात, तुम्हाला काय योग्य आणि अयोग्य वाटतं, काही हे योग्य आहे हे अयोग्य आहे, यातून ह्या शंका निर्माण होऊ शकतात. जे काही प्रश्न आहेत सगळ्यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये हे लिहून पाठवा मला, जेणेकरून या ज्या काही शंका आहेत त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि कदाचित काही प्रश्नांना उत्तरही नसतील, परंतु एक विचार मात्र मांडण्याचं जे कौशल्य आहे किंवा एक विचार जो आहे त्या संदर्भातलं नक्कीच मंथन या निमित्ताने घडू शकतो. चला तर आपण या नव्या शैक्षणिक धोरणासाठी सज्ज होऊया आणि वाट पाहूया की कधी याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होतो. 2021-22च्या या शैक्षणिक वर्षामध्ये कदाचित हे सुरुवात होऊ शकते, परंतु अभ्यासक्रम आहे, ओरिएंटेशन आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींना वेळ लागेल कदाचित, त्यामुळे थोडासा डिले होऊ शकतो. परंतु एक शैक्षणिक धोरण जे आहे आपल्या देशासाठी याची अंमलबजावणी सुरुवात होणार आहे, तोपर्यंत आपण याचं स्वागत करूया. ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या संदर्भात आपण नक्कीच कॉमेंट्स करा. जे विद्यार्थी पालक किंवा जो कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना विनंती आहे की माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आजपर्यंतची ही माहिती इतकी. चला, मला अनुमती द्या. धन्यवाद. जय हिंद.